हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. चला चालू करूया आपण. चालू करूया. नमो विष्णुपादाय कृष्णाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणे प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त वृंदा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. नाना शास्त्र विचारणे कनकोनो धर्म संस्थापको लोकानां हितकारिणो त्रिभुवने मन्यं शरणं श्री राधा कृष्ण पदारविंद भजनाय नमस्कार वंदे सनातन श्री जीव गोपाल सर्वस्य चाहं सर्वि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानम् अपोहनं च वेदेश्च सर्वैरहमेव वेदो वेदान्तकृत् वेदविदेव चाहं. जस्ट अ मिनिट, मी जरा माईक लावतो. ओके, माझा आवाज क्लिअर आहे आता? हो प्रभूजी. थँक्यू थँक्यू. हा येतोय. ओके, ठीक आहे. सो सर्वप्रथम सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या या आजच्या मराठी भगवद्गीता सत्रामध्ये. आणि आज आपण पाहणार आहोत, आय थिंक मागच्या वेळेस हेमांगिनी माताजीने घेतला होता, राईट माताजी? काय हो प्रभूजी, बरोबर. ओके, तर 11-12 घेतला होता. तर आज आपण 13-14 आणि त्यापुढे जेवढं कव्हर करू शकतो पण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. मी श्लोक शेअर करतो. स्क्रीन दिसली की सांगा मला. ओके, आणि दिसते ना स्क्रीन म्हणजे? हो प्रभूजी. ओके, थँक्यू. चला आपण श्लोक वाचूया. रिपीट करायचंय, मागे तर रिपीट करू शकता. समम काया शिरो ग्रीवम मी रिपीट करू का प्रभू? कोणी म्हणजे समं anybody. काय शिरो ग्रीवन् धार्यन् अचलं स्थिरः धारयन्नचलं स्थिरः सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चान्वलोकयन् दिशश्चानवलोकयन्
अजून एकदा मी म्हणतो, समम काया शिरो ग्रीवम धारया समं अचलम स्थिरम स्थिरः संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चान्वलोकयन्. यस, कोणतरी रिपीट करत होतं, यू कॅन रिपीट. समङ्काय शिरो ग्रीवन् धारयन्नचलं स्थिरः सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं दृष्टानवलोकयन्. ओके, अजून कोणा रिपीट करायचंय? एनीबडी एल्स? आपले आज हरे श्लोका मास्टर पण आले. हरे कृष्ण. यस, प्रतिमा माताजी. समं काय शिरो ग्रीवं धारयन् चलं शिरः सम्प्रेक्षं नासिकाग्रं स्वं दृष्ट्यानवलो. हरे कृष्ण. गुड, व्हेरी गुड. या सुरत माधव प्रभू. हरे कृष्ण प्रभु, चरण प्रणाम. समं काय शिरो ग्रीवं धारयन् अचलं स्थिर संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्. ओके, नेक्स्ट श्लोक नंबर 14 आपण बोलूया एकदा. रिपीट करायचं, रिपीट करू शकता. प्रशांतात्मा विगत भीत प्रशांतात्मा विगताभि ब्रह्मचारी व्रते स्थितः ब्रह्मचारी व्रते स्थितः मनः संयम्य मच्चित्तो मनः संयम च मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. युक्त आसीत मत्परः. ओके, अजून कोणाला रिपीट करायचंय? वंदना माताजी, नैना माताजी. हा प्रभूजी बोलते. मन हा प्रशांतात्मा विगतबी ब्रह्मचारी व्रते स्थित मन संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. अरे वा, मस्त प्रोनाउन्सिएशन आहे, व्हेरी गुड. ओके, प्रभूजी. ठीक आहे, आपण त्याचा अनुवाद पाहूया. अनुवाद आणि तात्पर्य श्री प्रभुपादद्वारे. आपले शरीर, मान, आणि मस्तिष्क सरळ रेषेत ताठ ठेवून नाकाच्या टोकाकडे स्थिरपणे पाहावे. अशा प्रकारे अविचलित, शांत, भीतीमुक्त आणि काप वासनेपासून पूर्णपणे मुक्त असलेल्या मनाने हृदयात माझे ध्यान करावे आणि मलाच जीवनाचे अंतिम ध्येय मानावे. हे आता भगवान कृष्ण इथे काही संदेश देत आहेत. आपलं पूर्ण शरीर स्ट्रेट, मान स्ट्रेट, मस्तिष्क स्ट्रेट, सगळं एक रेषामध्ये. असं कधी काही लोक असं बसतात, काही लोक असं बसतात, पुढे पुढे, तसं नाही. एकदम जर योग करायचं असेल तर एकदम खूप शरीर एकदम कसं पाहिजे ते भगवान इथे सांगत आहे. आणि अशा प्रकारे अविचलित, हे झालं शरीराचं. तर मनाची काय स्थिती पाहिजे ते पण सांगितलं आहे. म्हणजे इथे आपण या श्लोक मध्ये पाहतो दोन अँगल आहेत. एक शरीर कसं असावं आणि मन कसं असावं. तर शरीरचं झालं. आता मन अविचलित, शांत, भयमुक्त आणि काम वासनेपासून पूर्णपणे मुक्त असायला पाहिजे. आणि हृदयात माझे ध्यान करा. आणि तसं त्या अवस्थेत राहून हृदयामध्ये नेहमी भगवंताचे, हे सगळं केलं पण हृदयात भगवंताचं ध्यान नाही आहे, तर तरी तो जो काही जो योग आहे तो फलीभूत होणार. मी असं जर केलं आणि मलाच जीवनाचे अंतिम ध्येय बनवावे, भगवंताला ध्येय आपल्याला बनवलं पाहिजे. हे इथे भगवान आपल्याला या
2 श्लोकांमध्ये सांगत आहे तिथे. तर तात्पर्य आपण वाचूया इथे. खूप चांगलं आहे तात्पर्य. वाचता वाचता आपण त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करूया. प्रभुपादजी काय सांगत आहे ते आपण पाहूया. तर जीवनाचे ध्येय म्हणजे कृष्णाला जाणणे. जो प्रत्येक जीवाच्या हृदयात परमात्मा म्हणजे चतुर्भुज विष्णू रूपात स्थित आहे. योग साधना ही विष्णूच्या या स्थानिक स्वरूपाचा शोध घेण्यासाठी आणि त्यांचे दर्शन घेण्यासाठी केली जाते. तर जीवनाचं ध्येय फर्स्ट ऑफ ऑल इथे काय असावं ते इथे सांगितलं आहे. जीवनाचं ध्येय कोणाला विचारलं तर मला बँकेमध्ये 50 करोड जमा करायचे आहेत. कोण म्हणतं मला मोठा बिझनेसमॅन व्हायचा आहे. कोण म्हणतं मला PhD व्हायचं आहे, मास्टर व्हायचं आहे. तर लोकांचे वेगवेगळे. कोण म्हणतं मला देशासाठी मला खूप मेहनत करायची आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ध्येय आहे. पण जो मुख्य मनुष्य जन्माचा जो ध्येय आहे तो इथे आपल्याला भगवद्गीता सांगते. तो आहे जीवनाचा ध्येय म्हणजे भगवंतावर आपलं ध्यान लावणं. तर जो योग पद्धती आहे, जी योग पद्धती आपल्याला माहित आहे, त्याच्यामध्ये योग पद्धतीमध्ये काय केलं जातं, जे चतुर्भुज भगवान विष्णू आहेत त्यांच्यावर ध्यान लावलं जातं. त्यांच्यावर ध्यान लावून सगळं जी त्यांची भक्ती असते ती केली जाते. आपण आधी पाहिलं होतं जे निराकार, जे लोक निराकार मध्ये असतात त्यांच्यासाठी भगवंताचं स्वरूप नसतं. ती फक्त निराकार म्हणजे एक ज्योतीवरती ते आपलं ध्यान लावतात. पण जसा माणूस पुढे जातो तसं तो मग जे चतुर्भुज भगवान विष्णू आहेत त्यांच्यावरती ध्यान लावतो. आणि त्याच्याही पुढे जेव्हा तो जातो भक्तीमध्ये तेव्हा तुम्हाला त्याला समजतं की भगवान कृष्ण हे सर्वात श्रेष्ठ आहे आणि त्यांच्यावरती आपलं ध्यान लावलं पाहिजे, त्यांचं स्मरण केलं पाहिजे, त्यांची भक्ती केली पाहिजे. पण जनरली आपण जर पाहिलं लोकांना तर लोक म्हणतात की आता कोणाला विचारलं भगवान विष्णू श्रेष्ठ आहे का भगवान कृष्ण श्रेष्ठ आहे, जनरली कोणाला कधी विचारलं तर नाही ना भगवान विष्णू श्रेष्ठ आहे, त्यांच्यापासून भगवान कृष्ण येतात. पण जर आपण शास्त्र पाहिलं, शास्त्रामध्ये क्लिअरली दिलंय भगवान कृष्णामधून सगळे जे अवतार आहेत चतुर्भुज विष्णू, भगवान रामचंद्र, नरसिंहदेव हे सगळे भगवान कृष्णामध्ये येतात. म्हणून कृष्णाला आपण जर पाहिलं तर भगवान कृष्ण शास्त्रामध्ये अवतार नाही म्हणत, ते आहेत अवतारी, ते अवतार नाही आहेत. जसं कुठला जे सेलिब्रिटी आहे, कुठला ऍक्टर आहे, कुठला रूप घेऊन आला किंवा कुठलं जसं धुरंधर रणबीर सिंगला हमजा अली मजारी म्हणून, पण दॅट इज नॉट इज रिअल थिंग. ऍक्च्युली तो आहे रणवीर. तसंच जो आहे भगवान वेगवेगळे रूप घेऊन येतात. भगवान कधी नरसिंहदेवचं रूप घेतात, कधी भगवान रामचंद्राचं रूप घेतात, कधी सुकर हे रूप घेतात. म्हणजे भगवान वेगवेगळे रूप घेतात. पण ते जे अवतार घेणारे आहेत ते आहेत भगवान श्रीकृष्ण. तर त्यांच्यावरती ध्यान लावलं पाहिजे इथे असं शास्त्र सांगतात. आता इथे जे व्यक्ती भगवान विष्णू नावाने त्यांच्याबद्दल सांगितलं, ही जी विष्णू मूर्ती आहे ते आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये आहे. आणि ते कोण आहे, ते आहे परमात्मा. परमात्मा हे चतुर्भुज रूपमध्ये आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये असतात. तर बरेच लोकांना आपण ऐकतो, पण म्हणजे लोक म्हणतात अरे भगवान के लिए मंदिर में जाने की जरूरत है, भगवान तो हमारे अंदर है. पण कुठे आहे ते भगवान? आमच्या आपल्या हृदयामध्ये आहे. पण ते आपल्याला त्यांचं दर्शन होतं का, आपलं नेहमी त्यांचं ध्यान करतो का, त्यांचं स्मरण होतं का? ते जर होत असेल तर तुम्ही मंदिरात नाही गेलं तर चालेल. पण हे सगळं नाहीये, सगळं नशा, मांसाहार आणि ह्याच्यामध्ये लागले आहेत. आणि मग अशी लोक म्हणतात की मंदिर में जाने की क्या जरूरत है. तर तसं नाही चालत. म्हणजे जे उत्कृष्ट जे भक्त आहेत किंवा जे जसं अवधूत पण आहेत, अवधूत तर म्हणजे इतके असतात ते म्हणजे
एकदम जसं आपले वंशीदास बाबाजी महाराज होते, ते अवधूत होते. ते साक्षात भगवंताशी म्हणजे त्यांचं वार्तालाप व्हायचा, बोलचाल होती. मग जसं आपले दत्तात्रय त्यांना पण अवधूत म्हटलं जातं. तर हे सगळे जे अवधूत आहेत त्यांची लेवल वेगळी असते. तर आपण त्या लेवलला नाही आहोत, म्हणून आपल्याला जे स्टँडर्ड म्हणजे आपण नर्सरीमध्ये आहोत, उच्च कोटीचे जे पीएचडी लेवलची गोष्टी करू शकत नाही. भगवान तो हमारे हृदय में है, हमको कहीं जाने की जरूरत नाही. ते तुम्हाला दिसतात, तुम्ही त्यांच्याशी बोलताय, तुमचं स्मरण 24 तास स्मरण होतं. जे अवधूत असतात त्यांचे 24 तास झोपले असतात तरी त्यांचं स्मरण होत असतं. तसं जर अवस्था असेल तर ठीक आहे, पण जर तसं नसेल तर यू कॅनॉट स्किप. तुला जी प्रक्रिया केली पाहिजे ती करावीच लागणार. देयर इज नो अदर वे. हे इथे आपल्याला समजतं. मग जी व्यक्ती या विष्णू मूर्तीचा साक्षात्कार करण्याचे कोणताही कार्यक्रम नाही, ती व्यक्ती निरर्थकपणे देखाव योग साधण्यात गुंतली आहे. म्हणजे भगवान परमात्माकडे त्यांचं जे म्हणजे त्यांच्यासाठी काही करत नाही. त्यांचा प्रोग्राम जो आहे तो भगवानचा साक्षात्कार नाहीये. आणि बाकीचे सगळे जे करत आहेत, हे आसन ते आसन, तर दॅट इज नॉट फ्रुटफुल. हे त्याचा उपयोग होणार नाही. तर मेन उद्देश आहे आपला भगवंताचा साक्षात्कार. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि पुढे इथे सांगितलं कृष्ण हे जीवनाचे अंतिम ध्येय आहे आणि आपल्या हृदयात स्थित असलेली विष्णूमूर्ती हे योग साधनेचे उद्दिष्ट आहे. भगवान कृष्ण जे आहेत, भगवान विष्णू आहेत, तेच आपला योग साधनेचा उद्देश आहे. तर जर ते योग साधना करत आहेत त्यांच्यासाठी हा मेसेज आहे. योग साधना म्हणजे हे फक्त शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी नाही. योग साधनेचा मुख्य जो ध्येय आहे त्यामागे आहे भगवंताचे स्मरण. दॅट इज इम्पॉर्टंट. हे आपल्याला या श्लोकमध्ये दिसून येतं. आणि पुढे म्हणतात हृदयात या विष्णू मूर्तीची प्राप्ती करण्यासाठी काम वासनेपासून पूर्ण संयम पाळावं लागतं. म्हणून घर सोडून एकांत स्थळी वर सांगितल्याप्रमाणे बसून राहावे लागते. तर जर तसं करायचं असेल, योग साधना करायचं असेल तर काम वासनापासून लांब राहावं लागेल. घर सोडून एकांत स्थळी म्हणून आधीचे लोक जंगलात जाऊन ते आपले योग साधना करायचे, तपस्या करायचे, ध्यान करायचे. आणि त्यांना म्हणजे असं नाहीये की मला आता भूक लागली आहे, ताण लागली नाही. ते एकदा ध्यानसाठी बसलं की बस म्हणजे कंटिन्यूस त्यांचं म्हणजे कितीतरी तास, कधी कधी दिवस सतत ते बसून राहायचे. असं नाही अरे टाइम झालं, मला भूक लागली, थोडस चहा नाश्ता आणा, मला हे आणतो, नाही. एकदा बसले की बसले. दॅट इज योग. म्हणजे खरी योग साधना ही आहे. पण आता काय होतंय की लोक जे आहेत ते आर नॉट सो इन्व्हॉल्ड. म्हणजे लोक योग साधनेमध्ये एवढे इन्व्हॉल्ड नाही, तर म्हणून काय होत आहे ते काम वाचण्यामध्ये जास्त ते लिप्त होत आहेत आणि जो खरा जो योग साधनेचा जो मार्ग आहे त्यापासून लांब होत आहेत. तरी ते सांगितलं आहे. मनावर नियंत्रण ठेवण्याच्या आणि सर्व प्रकारच्या इंद्रिय सुखापासून दूर राहण्याचा सराव करावा लागतो. जर योग करायचा असेल तर इंद्रिय सुखापासून दूर राहावे लागते, ज्यामध्ये काम वासना ही प्रमुख आहे. महान ऋषी एक प्रभुपादजी ते जे याज्ञवल्क्य ऋषी होते त्यांच्याबद्दल एक श्लोक आहे. कर्मणा मनसा वाचा सर्वस्थासु सर्वदा सर्वत्र मैथुन त्यागो ब्रह्मचर्यं प्रचक्षते. ब्रह्मचर्य व्रत हे व्यक्तीला काम, पाणी आणि मन यामधील काम सुखांपासून सर्व परिस्थिती आणि सर्व ठिकाणी पूर्णपणे दूर राहण्यास मदत करते. तर जर योग साधना करायचं असेल तर ब्रह्मचार्याचं पालन करावं लागेल. हे पण इथे योग्य वगैरे ऋषी सांगतात. असं नाही की मैथून मध्ये आहेत आणि योग पण करायचं, दॅट इज नॉट प्रॉपर. आणि ते पण कसं म्हणजे जे मैथून इथं याज्ञवल्क्य ऋषी सांगतात कसं फिजिकल
मेंटल अँड वर्ड्स. म्हणजे काही लोक म्हणतात की तसं काही नाही, पण त्यांची वाणी नेहमी त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्ड असते, त्याबद्दलच बोलत असते. तर ते तसलं ब्रह्मचर्याचा काही उपयोग नाही, कारण त्याचं मन नेहमी त्याच्यामध्ये involved. त्याची वाणी नेहमी त्या गोष्टींमध्ये. सो असे जे जे योगी आहेत ते धोक्यात आहेत. तर ब्रह्मचर्याचं पालन करायचं असेल तर मनसा वाचा कर्मणा तिघांनी करावं लागेल. दॅट इज रिअल ब्रह्मचर्य. आणि आपण हे पाहतो आधीची जी लोक होती ते किती ब्रह्मचर्याचं पालन करावं. इव्हन मे बी यू सी 50-100 years बॅक, म्हणजे लोकांना याबद्दल काही म्हणजे इतकं हे नव्हतं असं. म्हणजे इव्हन लग्नानंतर त्यांना सांगावं लागायचं की गृहस्थ जीवन कसं असतं. पण इफ यू सी टुडे, आजकाल जे लहान मुलं आहेत, इव्हन जे प्रायमरी मध्ये आहेत, त्यांना पण माहिती आहे की व्हॉट इज सेक्स लाईफ, काय होत असेल. सो इट इज गेटिंग, म्हणजे आपण बघू शकतो की 50 ते 100 वर्षांमध्ये हे कलियुग कुठल्या कुठे चालला. इट इज गेटिंग बॅड. आणि हे इट इज ओके की म्हणजे शाळेमध्ये तुम्ही हे एज्युकेशन दिलं पाहिजे. का आधी का नाही दिलं, तर ते आपल्याला फरक आपल्याला बघायचा. कारण आता ते नाही दिलं, आता तर दे आर गेटिंग इन्व्हॉल्ड अँड देर इज सो मेनी मिसकॅरेजेस, अबॉर्शन, हे सगळं होतात. सो बेटर ओके त्यांना ठीक आहे, मग हे एज्युकेशन द्या त्यांना आणि यापासून वाचा. पण आधी जर पाहिलं तर ते टोटली फोकस्ड, म्हणजे गुरुकुल मध्ये जर जायचे, टोटली फोकस्ड आपल्या विद्यावरती. आजकाल विद्या कमी आणि बाकी सर्व गोष्टी जे आहेत जास्त चाललेल्या आहेत. सो इथे यज्ञवल्क्य मुनी काय म्हणत आहे, म्हणजे ते खूप म्हणजे स्मरण ठेवण्यासारखं आहे. म्हणजे मनसा वाचा कर्म सगळ्यापासून नाव आहे. तर असा व्यक्ती जो आहे तो खरा अर्थात आपण म्हणू शकतो की तो योग साधना करू शकतो, भगवंताची भक्ती करू शकतो. इथे अजून एक गोष्ट ती सांगतात प्रभुपाजी, काम सुखात कोणीही योग साधना करू शकत नाही. तर दे आर ऑल आय कॅन से ऑपोजिट डायरेक्शन. असं नाहीये की योग साधना पण करायची आणि इंद्रिय सुख पण भोगायचं. दॅट इज नॉट पॉसिबल, कारण दे आर बोथ ऑपोजिट डायरेक्शन. कोणी म्हणे मला ईस्टला जायचंय आणि ही कॅनॉट गो टू वेस्ट. जर भक्ती करायची असेल त्याला किंवा योग साधना करायची असेल तर इंद्रिय सुखांपासून ही शुड बी अवे. पण आजकाल तसं नाहीये. ते त्यासाठी तुम्ही योग साधना करा असं ते प्रचार त्याचा होत चाललाय, म्हणून लोक जास्त योग साधनेमध्ये लागलेले आहेत. म्हणून आपण पाहतो आजकाल प्रत्येक जण योगा मॅटची बॅग लटकून फिरत असतो. सो हाऊ मच दे आर डुईंग रिअल योग साधना आपण त्याच्यावरून समजू शकतो. अशा अभ्यासाशिवाय कोणीही कोणत्याही योगामध्ये, मग ते ध्यान, ज्ञान किंवा भक्ती असो, प्रगती करू शकत नाही. मग ते ध्यान असू दे, ज्ञान मार्ग असू दे किंवा भक्ती असू दे, जर हे नाही तर तो कुठेही प्रगती करू शकणार. तथापि जो वैवाहिक जीवनाचे नियम आणि कायदे पाळतो आणि केवळ आपल्या पत्नीशीच आणि तेही नियमानुसार लैंगिक संबंध ठेवतो त्यालाही ब्रह्मचारी म्हटलं जातं. तर ब्रह्मचारी आता कोणाला वाटेल आम्ही तर ग्रस्त आहोत, आम्ही कसं ब्रह्मचारीचं पालन करावं. तर ऍक्च्युली प्रभुपाद बरेच वेळेस म्हणतात की इव्हन ग्रहस्थ जो प्रॉपर जो एक भक्त आहे आणि जो नियमानुसार जसं इथे सांगितलं आहे, म्हणजे कुठे गेला ते, हा केवळ आपल्या पत्नीशीच आणि तेही नियमानुसार, तो रेग्युलेटेड. तसं जर असेल तर ही इज ऑल्सो अ ग्रेट ब्रह्मचारी. म्हणून असा ब्रह्मचारी जो आहे तो प्रचार पण करू शकतो, भक्ती पण करू शकतो आणि लोकांना तो भक्तीमध्ये आणू शकतो. आणि म्हणून आपण बघतो जे आपल्या ग्रंथात, आपल्या शास्त्रामध्ये जर पाहिलं तर जे मोठे मोठे भक्त आहेत, मग ते अमरीश महाराज म्हणा, अर्जुन म्हणा, किंवा जेवढे तुम्ही मोठे भक्त बनता ते आर ऑल ग्रहस्थच. जर आपण पाहिलं की आपल्याला जर जे ब्रह्मचारी जर भक्त शोधायचे असतील तर आपल्याला जरा डोकं खाजवावं लागेल. एक नारद मुनी होते, एक शुकदेव गोस्वामी होते, अजून कोणी नाव सांगू शकतो मला अदर दॅन दिस? चतुर्कुमार होते, जे 4 कुमार होते ते होते.
एनीबडी एल्स अपार्ट फ्रॉम दिस थ्री? कोणाला आठवतंय? हनुमान भगवान. हनुमान. ओके. पण आपण जर जे जे ग्रहस्थ बघतो त्यांची जर लिस्ट काढायची असेल, अर्जुन आहे, अमरीश महाराज आहे, युधिष्ठिर महाराज आहे, प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज, जेवढे म्हणजे आपण विदुरजी आहे, पुरा भागवतम मध्ये जर पाहिलं तर मोस्ट ऑफ देम आर ग्रहस्थ. असं नाहीये की भक्ती करायची असेल तर मला ग्रहस्थ जीवन सोडून मला जंगलात जाऊन मला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आणि तपस्या करायचं नाही. आपण आपल्या ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीत राहून आपण भक्ती करू शकतो, पण ते आपल्याला कसे नियम आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे आपल्याला. अँड देन वी कॅन फॉलो भक्ती. हे आपण भक्ती व्यवस्थित एकदम सुरळीत करू शकतो. भक्ती पंथात गृहस्थ ब्रह्मचारीला नियंत्रित लैंगिक जीवनाची परवानगी दिली जाते, कारण भक्ती योगाचा अभ्यास इतका शक्तिशाली आहे की भगवंताच्या श्रेष्ठ सेवेत मग्न झाल्यामुळे व्यक्ती आपोआप लैंगिक आकर्षण गमावतो. आपण पाहिले इव्हन जे तुकाराम महाराज, आपल्या महाराष्ट्रातले जेवढे संत आहेत, सखूबाई आहे, म्हणजे गोरा कुमार, ते ऑल ग्रहस्थ असतात, पण इतके ते उन्नत, इतके प्रगत भक्त होते, ते आपण या जसं इथे सांगितलं आहे त्यामुळे ते इतके चांगली भक्ती करत होते. मग पुढे इथे सांगितलं आहे एक भगवद्गीतेचा 2.59 श्लोक, विषया विनिवर्तन ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोऽप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. जिथे इतरांना इंद्रिय सुखापासून स्वतःला रोखणे भाग पडते तिथे भगवंताचे भक्त श्रेष्ठ अभिरुचीमुळे आपोआपच संयम राखतात. तर हा जो श्लोक आहे ते आपण आधी पण पाहिला होता. जर एक श्रेष्ठ जर ज्याला रस लागलेला आहे, असल्या फालतू गोष्टीमध्ये त्यांना रस येत नाही. आपण बरेच वेळेस जे यमुनाचार्य आहेत त्यांचं पण उदाहरण पाहिलं. यमुनाचार्य इव्हन म्हणतात त्यांच्या श्लोकमध्ये की कुठल्या बाईचा किंवा असं मैथूनचा विचार जरी आला तर त्या विचारांना मी थुकतो. जस्ट इमॅजिन. तर असे जे आहेत हे श्रेष्ठ भक्त का होतात? कारण ते आपोआप म्हणजे भगवंताच्या भक्ती, कारण श्रेष्ठ त्यांना एक जो रस आहे, जो आनंद आहे तो भेटला आहे, म्हणून हे ते तुच्छ आनंद आहे त्याच्यापासून ते त्यांना म्हणजे काही वाटत नाही त्यांना. आणि म्हणून आपण हरिदास ठाकूर पाहिला, हरिदास ठाकूरचं बरेच वेळेस आपण उदाहरण पाहिलं. एक सुंदर म्हणजे इतकी सुंदर ती वेश्या होती, साक्षात म्हणजे एकदम मिस युनिव्हर्स किंवा असं, म्हणजे एकदम सुंदर होते. पण स्टील हरिदास ठाकूर ते इतके पॉवरफुल होते आपल्या भक्तीमध्ये, तर तिला बोलले बाबा, इव्हन म्हणजे ते जाऊ शकले असतं पण गेलं नाही. बोला हिला मला भक्त बनवायचं आहे. त्यांनी ठरवलं की मी हिला आज भक्त बनवून सोडणार. आणि वी कॅन सी त्यांच्या लाईफ मध्ये त्यांनी कसं म्हणजे 3 दिवस तिला बसून आपला जप ऐकवला तिला, आणि त्याच्या जपाच्या त्या भक्तीच्या पॉवरमुळे एक वेश्या म्हणजे किती एक निकृष्ट जे प्रवृत्तीची बाई होती ती पण वैष्णव बनली. म्हणजे ती नंतर पुढे इतकी मोठी वैष्णव झाली की ती लोकांना दीक्षा देऊ लागली. तर वी कॅन इमॅजिन द पॉवर ऑफ भक्ती. पॉवर ऑफ भक्ती किती प्रबळ आहे. एक खूप चांगला श्लोक आहे भागवतांचा, ते करून मी ते थांबतो. भयम द्वितीय अभिनिवेशात त्यात ईशात अपितस्य विपर्यय स्मृती. कृष्ण भावना हाच निर्भयतेचा एकमेव आधार आहे. इथे जसं सांगितलं आहे की निर्भय असावं भगवंताच्या भक्ताने. ते हे निर्भयता कशी येणार लोकांना? जर कृष्णावर भरोसा असेल, जसं प्रल्हाद महाराज ऑलवेज म्हणजे त्यांना म्हणजे सगळ्यात म्हणजे दुनियाचे विषारी सर्प त्यांच्यामध्ये टाकला, हातीच्या पाय काढला, त्यांना अजिबात काळजी नाही. असं नाही की हो आता काय होईल, मला कधी होलिका आली त्यांना जाळून टाकायला, बस आपलं मस्त एकदम भगवंताचं भजन चाललंय, त्यांना काही काळजी नाही.
ही निर्भयता कशी जेव्हा भगवंतावर भरोसा असेल. मारे कृष्ण राखे कृष्ण मारे. जर भगवंताला राखायचं असेल, त्याचं रक्षण करायचं असेल त्याला, तर कोणी मला मारू शकत. आणि जर त्याला मारायचं असेल तर दुनियाचा कोणीही येऊ दे, तो त्याला रक्षा करू शकत नाही. तर ते जी निर्भयता आहे ही फक्त भगवान कृष्णाच्या भक्तीने येऊ शकते. आणि आपण पाहतो प्रभुपाद जी जेव्हा इतके म्हातारे झाले होते, जेव्हा सगळे रिटायर होतात त्या वयात प्रभुपाद सगळं सोडून ला गेले आणि त्यांनी किती मोठं आंदोलन पुऱ्या जगात छेडून टाकले ते आपण बघू शकतो. तर त्या मेसेज बरोबर मी ते थांबतो. आणि कोणाला काही प्रश्न असतील, काही कमेंट्स असतील तर आपण घेऊया. हरे कृष्ण. भगवद्गीता यथारूप की जय. श्रील प्रभुपाद की जय. इस्कॉन की जय. सगळे उपस्थित भक्त की जय. हरे कृष्ण. सुरत मधून, यू वॉन्ट टू ऍड समथिंग?